दर्शन घेतलेलं आहे। नक्कीच आज या ठिकाणी मला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं, फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयाभाऊ गोरे या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे। आणि आज प्रचाराचा शुभारंभ करत असताना आपल्या सर्वांचं दैवत, संपूर्ण या राज्याचं असलेलं दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन मी प्रचाराला सुरुवात करतोय। त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय ज्यांचे मला पूर्वी आशीर्वाद सातत्याने मिळाले, आदरणीय सुधाकर परिचारक मालकांचं पण या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। माझे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक परिचारक मालक प्रशांतजी मालक, त्यांनाही जाऊन भेटून आलो, उमेश मालकांना भेटून, आणि सातत्यानं मला त्यांनी सगळ्याच जडणघडणीमध्ये सातत्याने परिचारक करण्याचं पण मला एक मोलाचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभलेले आहेत। त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी घेऊन प्रचाराला सुरुवात करत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी जी उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून दिलेली आहे ते सर्वांनाच जाऊन गाठी भेटी घेऊन प्रचाराची सुरुवात केली। उत्तम जानकर असतील आणि अभिजित पाटील असतील, हे देखील नाराज आहेत। ते उघडपणे म्हणतायत की आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही। मुळातच आपल्या सर्व बांधवांना पण माहिती आहे की माझे सर्वांचेच घनिष्ठ संबंध आहेत। असं मी कुणाबरोबरही असा काही विषय माझा जिल्ह्यामध्ये नसतो आणि महायुतीच्या माध्यमातून तर मतदान मला मिळेलच, परंतु एक व्यक्तिगत जे काही जिल्ह्यामध्ये काम करत असताना गेली 30 वर्ष झालं मी काम करतोय आणि या कामाची पावती म्हणून मी कुठल्या जरी कोण पक्षामध्ये असलं काय असलं तरी सातत्याने मी माझे मित्रत्वाचं नातं जपण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून सगळीच मंडळी या ठिकाणी मला मदत करेल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे। महाविकास आघाडीचे जे काही 5 आमदार दिसतात, 2 खासदार नाही आहेत, काय आव्हान करा? नक्कीच या ठिकाणी सगळे आमदार पण शेवटी काम करत असताना आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी सगळ्यांबरोबर मी बघा सांगितलं की संबंध चांगले ठेवलेत, कारण कोण कुठल्या वेळेस मदतीला येईल आणि सातत्यानं सोलापूर जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल यामध्ये संबंध मी चांगले निर्माण केलेले आहेत की कधीही कोणाची गरज पडते आणि मला म्हणजे अनापेक्षित ही उमेदवारी आलेली आहे माझ्याकडे। मी खरं सांगतो की प्रामाणिकपणाने सांगतो की पार्टीनं माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि विश्वास टाकण्याचं कारणच मला दिसून येतं की सगळ्यांबरोबर असलेले सलोख्याचे संबंध हो सगळ्यांना भेटणार। आता शेवटी मतदान घ्यायचं म्हणल्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेणं, सगळ्यांच्या गाठी भेटी घेणं ते उमेदवाराचं कामच असते। पोट निवडणूक असू दे किंवा विधानसभा असू दे, परिचारकांना थांबावं लागलं, पक्षांनी थांबवले, आता सुद्धा चर्चेत नाव होतं। कुठेतरी त्यांच्यासाठी कुठेतरी तुम्ही हे करणार आहे का प्रयत्न, किंवा त्यांना? माझ्यापेक्षा मोठा वशिला प्रशांत मालकांचा आहे। म्हणजे मला सुद्धा म्हणजे तसं आदरणीय फडणवीस साहेबांचे माझे जुने पण संबंध होते, परंतु ज्यावेळेस मला भारतीय जनता पार्टीमध्ये न्यायचं ते प्रशांत मालकांनाच घेऊन गेलेले मला, त्यामुळं मला ते फार सिनियर आहेत आणि शेवटी आम्हाला सगळ्यालाच माहित आहे की मालकांचं काय फडणवीस साहेबांचे अत्यंत राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत। मी सातत्यानं आम्ही बरोबर असताना पाहतोय मालकांचा एवढा माझ्यापेक्षा ह्या पदापेक्षा कितीतरी मोठा मान आहे, ते त्यांचा सुद्धा प्रचंड मोठा मान भविष्यामध्ये होणार आहे त्याची मला पूर्णपणे खात्री आहे। ढाली सारखं काम केलं, त्यांच्या पुढे ऊन लढला, त्यामुळे विषय तसा कुठलाच नाही। शेवटी आपण पण पाहताय की तो पार्ट वेगळा आणि काम करत असताना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी मला सांगितलं की माझं तालुक्यामध्ये सुद्धा आज आता 57,000चं लीड आहे त्या ठिकाणी। 12 पैकी 12 पंचायत समिती, 6 पैकी 6 जिल्हा परिषद, 18ला 18 बाजार समिती, परत नगरपालिका 46 मतांनी नगराध्यक्ष बहुमतांनी त्या ठिकाणी आलेले आणि सातत्यानं या 30 वर्षामध्ये मी राजकारणामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आणि पार्टीला वाटलं की ही निवडणूक लढवत असताना सगळ्यांना बरोबर घेण्याचं माझं जे काम पाहिलं असेल, त्यामुळे मला या ठिकाणी कदाचित पुढच्या भविष्यातल्या काही आणखीन समीकरण आहेत, लोकसभेच्या पुढे निवडणूक आहेत, ह्या सुद्धा काही बाबी असतील। शेवटी पक्षाने कुठल्या माध्यमातून विचार केलेला असतो, हा काही विषय आपल्यापर्यंत कार्यकर्त्यापर्यंत तो येत नाही। शेवटी पार्टीनं सांगितलं की लढकी लढायचं। त्यांना तुम्ही आव्हान करणार आणखी वेळ गेलेली नाही, पाठिंबा द्यायचा असं तुम्ही आव्हान करू शकता, त्यांना विनंती करता? ते अगोदरच म्हणत होते मी काय फॉर्म ठेवणार नाही वगैरे, मग त्यांनी का ठेवलंय माझ्या काय लक्षात आलेलं नाही। नाही जिल्ह्यातलं कोणाचं कसं राजकारण आहे हा भाग वेगळा आहे, परंतु मी माझे तर
संबंध सगळ्यांबरोबर चांगले ठेवण्याचं प्रमाणपत्र. तुम्ही त्यांना बोलणार आहात. विजयदादांची किंवा मोहिते पाटलांची आपण भेट घेणार आहे. रणजित नाही. दादा भाजपचे पाहिजे. मुद्दा आता त्यांचं कशा पद्धतीनं प्रचाराची रणनीती आहे किंवा त्यांना मी बोललेलं आवडेल का नाही आवडेल किंवा त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करताना त्यांच्या काय बाबी असतील ह्या सगळ्याचा विचार करूनच पुढचे निर्णय घेणं योग्य होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. व्यक्तिगत 616 संबंधातून मतं आहेत, भेटा किती जाणार. मतं आपल्या सोबत येतील असं विश्वास वाटतो. मला कमीत कमी 550 ते 550 मताधिक्य एवढं मिळेल असं माझा आत्मविश्वास आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांशी काय संपर्क तुमच्यासाठी काय प्रचार करणार आहेत काय नाही अगोदर काय मी त्यांच्यावर बोलणं चालणं चालूच असते ना त्याच्याबद्दल काय नाही ह्या माध्यमातून नाही. आता शेवटी त्यांनी त्यांच्या पक्षाचा वगैरे उमेदवार उभा केल्या म्हणल्यानंतर ते त्यांचाच प्रचार केला. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे बरोबरच आहेत असं सांगताय. आता ते काय बघावं लागेल मला तपासून. थँक्यू भाऊ, शुभेच्छा.